टेंबोडे. सामना 3 षटकांचा असेल. चला पास घ्या, लगेच फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ नको. तर रेझर्मेंट मंचावरती नारायणजी पाटील हे उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करू. मी मोरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. चेंडू द्या. 1 मिनिट फिल्डिंग लावा, लगेच चेंडू येईल. चला सलामीची जोडी मैदानामध्ये जात असताना पहा मिळतो आपल्याला. गोलंदाज तेजस मुकादम, एक तेज सर्रार गोलंदाज, यावर्षी इम्प्रेसिव्ह कामगिरी करणारा. खरं तर मलंगड बामजे या नावाने खेळणारा ही मलंगड एक्सप्रेस. मॅच इज ऑन. पहिलाच बॉल एज अँड ड्रॉप. अतिशय चांगला प्रयत्न होता किपरचा, मात्र चेंडू हाताला ब्रश होऊन खाली पडतोय आणि तोपर्यंत जीवनदान मिळालं पहिल्याच बॉलवरती. तर नारायण शेठ पाटील यांच्या वतीने सुद्धा डोनेशन आले आमच्या या कमिटीला, त्यांचा आभार. बिग शॉट बॅटच्या रडारामध्ये आलाय, फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या वरून. शानदार षटकार. सुटला गेला आणि त्यानंतर षटकार पाहायला मिळतो आपल्याला. ओ पुन्हा एकदा मोठा पडका केल्याचा होता. एजंट टेकन, फलंदाज बाद. बिग विकेट, बिग लॉस. टीम टेंबोडे. यांचं आगमन झालंय, सहर्ष स्वागत. अतिशय सुंदर गीत आपल्याला ऐका मिळालं. खरं तर पाहिलं तर जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र कुणाचा? जो शेतकरी धरती मातेच्या कुशीतून सोन्याचा घास पिकवतो त्याचा महाराष्ट्र पहा मिळतोय. महाराष्ट्र कुणाचा? जो जवान भारतीय सीमेवरती रात्रंदिवस पहारा करतो त्या जवानांचा महाराष्ट्र पहा मिळतोय. महाराष्ट्र कुणाचा? ज्या महाराष्ट्राने लता मंगेशकर, गायन कोकिला हिला जन्म दिला तो महाराष्ट्र पहा मिळतोय. आणि ज्या महाराष्ट्राने भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार अर्थातच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांना प्रदान केला तो महाराष्ट्र पाहायला मिळतोय. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि आपण या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय म्हणूनच आपण भाग्यवान आहोत.
कारण वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेलं हे आपलं महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रामध्ये तलोजी मजकूर हे गाव. थँक्यू सो मच. सामन्याला झाली आहे सुरुवात, विकेट मिळाली, त्यानंतर डॉट बॉल आलाय. मुकादमचे पहिलं पॉवर प्लेचं षटक. एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे, माजी क्रिकेटर संतोष मडवी यांच्या ठिकाणी आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. फटका चांगला ऑन साइडला, डीप मिड विकेटला फोल्डर उपस्थित आहेत. एकच जामेल. ओ थ्रो कुठे गेलाय? रनआउटची संधी पाहावं लागेल. गरज होती का? अतिगाई संकटात नाही. बॅटर बाद. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. कारण एकीकडे मोगलशाही, एकीकडे बिजापूरचा आदिलशाह, दुसरीकडे फिरंगी टोपीवाले, तिसरीकडे पोर्तुगीज, आणि या सर्वांचा चारी बाजूने पारा असताना सुद्धा मावळ्यांना एकत्रित करून ज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तो जगातील आदर्शवान राजा श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती अधोरेखित केलेलं हे सुंदर गीत. ओ चांगला बॉल होता, या ठिकाणी खेळाचा प्रयत्न केला, चेंडू गेलाय डॉट. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. बॉलर पाहायला मिळतो आपल्याला अक्षयला पाहतोय आपण. ओव्हर नंबर 2. 3 ओव्हरचा हा सेमी फायनल पाहायला मिळतो आपल्याला. कुणालला पाहतोय आपण स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा एज पाठीमागे चुकी केली आहे, कारण तेथे अगदी चेंडू पडला ना की स्पीडने निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रणेते निर्माते स्वर्गीय दिवंगत कामगार नेते आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या आधारस्तंभ दिबा पाटील साहेब. पुन्हा एकदा चांगला बॉल, अगदी खोलवा टप्प्याचा. पुन्हा एकदा रनआउटची संधी होती, मात्र संधी गमावली. अशा वेळेला आपल्याला पाहा मिळतो या एक दाब येत असताना करम पाटीलला पाहतोय स्ट्राईक वरती. आता दुसऱ्या षटकामध्ये आताचा बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट, पुन्हा एकदा चकमा दिलाय. मी म्हणाल ना की एकदा चेंडू पडला की थांबत नाहीये. चेंडू शॉर्ट टर्मॅन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. शिवशंभो क्रिकेट क्लब तलोजी मजकूरची स्पर्धा सालाबाद प्रमाणे. फटका येते सुद्धा चांगला आहे. फिल्डर उपस्थित आहेत. गुड फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट दाखवत असताना सच अ ब्युटिफुल फिल्डिंग. तोपर्यंत धाब एकच मिळाली. धाबा झाल्यात त्या आता 18 धाबा. दुसरे षटक मार्गस्थ असताना 18 रन्स पहा मिळतात आपल्याला स्कोरबोर्ड वरती. कुणालला पाहतोय स्ट्राईक वरती. आता पुन्हा एकदा फटका फसलाय. कीपर पुढे सरकलाय. ग्लोव्ज मध्ये चेंडू पकडला जाईल. फलंदाज बाद.
आगमन झालेलं आहे. मस्ट वेलकम, स्वागत आहे आपलं. याबा नवीन बॅटर प्रवीण मैदानामध्ये जात असताना चला फास्ट चला. आणि वामंजे संघ तुम्हाला नंतर बॅटिंग करायचे, लक्षात ठेवा. दुसरं षटक मार्गस्थ आहे, कारण थोडासा आता अंधार होत चाललाय. 5:45 वाजल्यात. आम्ही सकाळपासून तेच सांगत होतो की थोडीशी घाई करा, घाई करा. करण फटका चांगला आहे, स्क्वेअर लेगला खेचलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फोल्डर उपस्थित आहेत. एकच झामेल, दुसरीचा प्रयत्न नाही आहे, कारण त्यांना माहित आहे की आता येथे अगोदरच खेळाडू 3 बाद झाल्यात. त्यानंतर आता काही करता येणार नाही आहे. ब्रह्माराजे यांचं सुद्धा आगमन झालंय. मोस्ट वेलकम, स्वागत आहे आपलं. यावं आपण. निखिलला पाहतोय गोलंदाज. मगाशी याच निखिलने 3 धाबा वाचवल्या. इट्स वाईड बॉल. नाही रिव्ह्यू नाही आहे आता रिव्ह्यू नाही. वाईटला रिव्ह्यू नाही आहे, फक्त तुम्हाला बिमरसाठी आहे. बिमरसाठी आहे दादा, लक्ष. सकाळपासून फक्त एकच मॅचला दिला, त्याच्यानंतर बंद केला, कारण कॅमेरा बर व्यवस्थित येत नाही आहे. प्रत्येक वेळेला रिव्ह्यू दिला तर मग भरपूर वेळ होतो. तुम्ही समजावून घ्या, कारण एकमेकाला सहाय्य करणं आपलं कर्तव्य असं. आपण चांगले क्रिकेटर आहोत, त्यामुळे एकमेकाला सहाय्य करावं लागतं. पुन्हा एकदा बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. 2 धाबा आहेत ते सुद्धा पूर्ण केले जातील. गुड थ्रो. चला नेक्स्ट बॉल. ओ पुन्हा एकदा रायझिंग डिलिव्हरी, जबरदस्त बॉलिंग होत असताना पाहतोय आपण. आराध्य स्पोर्ट टेंबोडे संघाला या ठिकाणी रोखलं गेलंय, कारण पाटील सारखा एक आक्रमक शैलीचा बॅटर त्यांच्याकडे पहा मिळतो. नास्ट केला, मात्र धाबा पाहिजे तशा झाल्या नाही. अद्यापर्यंत चौकार षटकार येणं अपेक्षित होतं, मात्र त्याच्यावरती काम झालं नाही आहे. पुन्हा एकदा वन्स अगेन व्हेरी गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी करत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये पाहतोय बॉलर निखिल पाटीलला. चेंडू आता शिल्लक असलेल्या ओव्हरमध्ये फक्त 2 टू गो. स्कोर झाला एकूण 22. 22 धाबा रोखलंय म्हणजे संघाने रोखलंय, मी म्हणेन टेंबोडे टीमला. सध्याच्या स्थितीला पाहतोय आपण. पुन्हा एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायलाच पाहिजेत निखिल पाटील साठी. काय कमबॅक केलाय, उंचपुरा गोलंदाज आहे. आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग करत असताना वारंवार चेंडू डाट फेकले जातात. सच अ ब्युटिफुल बॉलिंग. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. आत्ताचा बॉल हवेत आहे. फिल्डर दूर आहेत की काय. 1 हँडेड कॅच टिपण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे, षटकार. आणि शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय, जेथे चांगले गोलंदाजाने 3 चेंडू फेकले, त्यानंतर षटकार आला. एकूण टोटल झाली आहे ती आता धाबा झाल्या त्या 28 झाल्यात. 29 ची गरज, मात्र 29 धाबा चेस केल्या जातील की त्यांना थांबवलं जाईल. चॅम्पियन कोण होणार या स्पर्धेतील, या ऐकूया दुसऱ्या सत्रासाठी आमचे अतुल मात्रे पिसारवे यांचा आवाज.
संघ स्ट्रायकर फलंदाज श्रीपाद दोन फलंदाज मयूर म्हात्रे आणि अक्षय पाटील ही सलामीची जोडी आहे टीम श्रीमलंगड भावंजे संघाच्या माध्यमातून. कारण की पाहिले गेले तर अगदी दोन महत्त्वाचे फलंदाज पहिल्या दोन मॅचेस अगदी एक एक गडी न गमावता ही मॅच जिंकल्या होत्या. आणि परंतु मेगा फायनलची मॅच आहे. चॅम्पियन कोण ठरणार, ट्रॉफी प्रत्येकाला मिळणार आहे, प्रत्येक टीमला ट्रॉफी या ठिकाणी मिळेल. परंतु चॅम्पियनला भरपूर काही महत्त्व असतं. परंतु चॅम्पियन कोण ठरेल हे देखील पाहण्यासारखं असेल. दोन संघ लढाई करतात. एका बाजूला आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे संघ त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहताय श्री मलंगड बाबाचे संघ तुम्ही पाहताय. तर पहिल्या इनिंगमध्ये 28 बनवल्यात, 29 टार्गेट आहे. पहिला गोलंदाज आज स्ट्रायकर गोलंदाज तुम्ही पाहताय. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये राहुल आलाय टीम टेंबोडे संघाच्या माध्यमातून. तर स्ट्रायकले फलंदाज आहे मयूर म्हात्रेला पाहताय. आगाज केला अगदी स्टेटचा फटका क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. चांगली फिल्डिंग हो, जबरदस्त फिल्डिंगचा दर्जा त्या ठिकाणी दाखवलाय. 21 धाव, जवळजवळ 3 धावसंख्या आपल्या टीमचा डिफेंड केल्यात म्हणावे लागतील. या शतकषकाचं कौतुक करून कुणाल भुईर होते त्या ठिकाणी आणि चांगली फिल्डिंग दाखवले वाडिश लॉंगॉन आणि लॉगआउटच्या मधोमध अगदी बॅक टू द बॉर्डरचा फटका होता. तितक्या सुरेखरित्या ज्यूला मी म्हणजे फील्ड केलं कुणाल भुईरनं. आणि शतरक्षणाचा दर्जा तर मला उंचावावा लागेल. लो स्कोर जरूर मारलाय. तुम्हाला शतरक्षणामध्ये जितके धाव वाचवता येतील तितक्या वाचवाव्या लागतील. आणि ते करत असताना पहिल्या बॉलवरती 3 धावा डिफेंड केल्यात. ऑन साईडला चांगला फटका आणि गॅप भरपूर मोठा. आउटफील्ड देखील तितकीच फास्ट आहे. शतरक्षक प्रयत्न करतात, वेगानं चेंडूवरती जात आहेत. तोपर्यंत अवधीला 2 धावा घेण्याचा दुहेरी धावसंख्येने टोटल पुढे जात असताना 3 आकड्यावरती 29चा पाठलाग करतो. टार्गेट 29 धावसंख्येचा. आणि अशा मुमेंटला पॉवर प्ले अगदी महत्वाचा असेल. पहिली षटक दोन्ही टीमसाठी खूप महत्वाचा. बॉलिंग ट्रॅकमध्ये राहुल सज्ज होतो आहे. समोर फलंदाज तेजशा. फटका तर बॅटची करा मागे निघून त्याला शतरक्षक वेगानं धावतायत जरूर, परंतु आउटफील्ड फास्ट आहे. आणि त्या ठिकाणी पाहिले गेले चेंडू शेवटच्या मोमेंटला सीमा रेषा काढत असताना पंचांचा इशारा आलाय चौकार. सात या आकड्यावरती हा चेंडू वाईड बॉल उजव्या यशा भरपूर बाहेर चेंडू होता. आणि एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होता. तुम्ही पाहता एकूण धावा लागल्या 8. आता प्रेशर दबाव आहे. अगदी मेगा फायनलची मॅच आहे. दोन्ही संघ ट्रॉफीचे अगदी जरूर झाल्यात, परंतु कोणत्या संघ या स्पर्धेमध्ये विजेता पद पटकावेल, चॅम्पियन कोण ठरणार यासाठी चालू असतील लढत. फुलटॉस ग्लान्स केलाय, काय फटका एक्झिक्यूट केलाय आणि जबरदस्त फटक फ्लिक ऑफ द रिस्क चेंडू सरळ डीप विकेटला क्लिअर केला फटक्याना. 6 धावा या बॉलवरती वसूल केल्या तेजस पाटील या फलंदाजानं. तर दोन्ही संघांना विनंती असेल कोणत्याही संघ विजेता झाला तर कोणत्याही टीम स्टंप हातामध्ये घ्यायचे नाही आहेत, कारण लगेच स्पर्धा या मैदानावरती. तर कोणत्याही टीमनं स्टंपला हात लावू नका आणि स्टंप कोणी घेऊन जाऊ नका. अक्षय पाटील आता मात्र ऑन फायर झाला. एक चौकार एक षटकार. टीम टोटल पुढे जात असताना वेगानं कोलात टाकला, अगदी कोलात टाकला चेंडू. 1 धाव तर मिळाली आहे. एकेरी धावसंख्येने टोटल पुढे जात असताना 15 या आकड्यावरती. पहिल्याच पॉवर प्ले ओव्हरमध्ये पावर दाखवले टीम श्रीमलंगड म्हणजे संघाचा फलंदाज सकाळपासून अप्रतिम केलेला राहिला आहे. तो फलंदाज तुम्ही पाहताय अक्षय पाटील मैदानावरती पाहिलं बरसलाय, कारण की एक षटकार ला जेव्हा फडका लगवला. मयूर म्हात्रे स्लोवर गतीचा चेंडू थोडासा शरीरावरती ब्रश झालाय. चेंडू या ठिकाणी गली पॉइंटला, पण ते इशारा लेग बाईट्स. अशा प्रकारे पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावफलकावर धावा लागले गेल्या 16. पाठलाग करतोय 29 धावसंख्येचा आणि पहिल्या ओव्हरमध्ये 16 लागल्या गेल्यात, म्हणजे गरज आहे आता 12 बॉलमध्ये एकंदरीत 13 धावसंख्येची मॅच जिंकण्यासाठी टीम श्रीमलंगड वावंजे संघाला. बारा बॉल 13 धावसंख्येची गरज आहे.
स्ट्राईकला फलंदाज तुम्ही पाहताय मयूर मात्र हा चेंडू फटका तर बसलाय परंतु गॅप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय डीप मिडगेट च्या वरून चेंडू फेकून दिलाय सरळ पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमारक्षण काढत असताना आलाय हा चौकार. संतोष शेठ मडवी सिद्धी करवले यांच्याकडे रोख रक्कम 2,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आल्या फटका तर बसला क्षेत्ररक्षक त्यांना द्या लॉंगॉनला अगदी पहिल्या गेलं वाईट ठेवलं होतं आणि क्षेत्ररक्षकानं चूक केली नाहीये अगदी क्लोज ठेवलं होतं वाईट लॉंगर स्ट्रेट आणि तेच करत असताना लोअर फुलटॉस फटका अतिशय चांगला होता पण त्याहून चांगलं क्षेत्ररक्षक सजवलं गेलं तर करण पाटीलला आणि या ठिकाणी पाहिलं गेलं फलंदाज बाद. शिल्लक आहे तुमच्याकडे 10 बॉल 9चं समीकरण आहे क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकतं अजूनही मॅच संपली नाहीये. चांगला चेंडू हलक्यात तेजस मुकादमचं कौतुक करेन कारण त्याने जाणलं हेरलंय रन बॉल समीकरण अशा मोमेंटला डबल आणि सिंगल जरी प्राधान्य दिलं तर देखील सहजरित्या सामना जिंकू शकतोय पण एका बाजूने क्षेत्ररक्षण का लाजबाब झालाय थ्रो फेकी त्याहून चांगली होती आणि पाहिले गेले 21 बॉलवरती आल्या करण पाटील आता डॉट चेंडूवरती लक्ष केंद्रित करावं लागेल डॉट चेंडू त्यानंतर विकेट मॅच मध्ये परतवून यायचं असेल टीम आराध्य स्पोर्ट्स टेंबोरा टीमला तर या ठिकाणी डॉट चेंडू त्यानंतर विकेट फटका तर चांगला क्षेत्ररक्षक त्यानंतर मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर इशारा येईल आमच्यापर्यंत फलंदाज झाले बाद सुरेख झेल त्या ठिकाणी टिपला प्रवीण शेवटपर्यंत चेंडूवरती नजर जजमेंट अचूक टिपलं होतं आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर फलंदाज बाज. जबरदस्त केली अक्षयनं आणि अक्षय बाद झालेत एकूण धावा लागल्या 10 फलकावरती 20 अजूनही 21 लागल्या गेल्यात माफ करा एकूण गरज अजून 8 धावसंख्येची चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे पाहिलं गेलं तर एकंदरीत 8 बॉल आणि 8 धावसंख्येचं समीकरण आता मात्र येऊन ठेपलंय. 2 चेंडू भरपूर काही सांगू दे मॅच मध्ये हलक्यात आणि डिफेन्स केलाय कारण की माहिती रन बॉल समीकरण चकवा दिलाय क्षेत्ररक्षक करेल तर करेल काय अगदी चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचला होता शेवटच्या मोमेंटला थोडासा चकवा दिलाय आणि लक फॅक्टर म्हणावं लागेल श्रीमलंगड भावांचे संघाचं की चेंडू शेवटच्या मोमेंटला वलन घेतलं आणि 2 धावा समीकरण करण देखील जेव्हा स्माइल देतो त्याला माहिती आहे चुकी क्षेत्ररक्षक देखील नाही आहे कारण की ज्या प्रकारे आउटफील्ड त्या ठिकाणी थोडीशी खराब होती त्याचा फायदा होता लक फॅक्टर एकंदरीत श्रीमलंगड भावांच्या संघाच्या बाजूने चालू आहे आता 7 बॉल 6 बनवायचे आहेत अगदी गोळा टाकला ही ट्विक पाहिले गेले तर सरळ मध्ये चेंडू आदरला गेलाय शेवटच्या बॉलवरती विकेट मॅच संपली नाही आहे कारण की अजून गरज आहे 6 बॉल 6 धावसंख्येची कारण की जर पाहिलं गेलं तर क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकेल संध्याकाळचं सत्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणं थोडंसं कठीण असतं ताकद तुम्हाला झोकावी लागते परंतु आता 6 बॉल 6 बनवायचे आहेत चला बॅटर रेडी ठेवा बॅट्समन रेडी ठेवा अंधाराचा सावट तुम्हालाच मिळून कदाचित नुकसान पोहोचवेल ती श्रीमलंगड भावांचे संघ मेगा फायनलची मॅच आहे कोण चॅम्पियन ठरेल कोणताही संघ हार मानण्यासाठी तयार नाही आहे एका बाजूने करण पाटीलने लढा दिलाय कारण की पाहिलं गेलं 12 बॉल 13 धावसंख्येची गरज होती अशा मोमेंटला करण पाटील आला आणि करण पाटीलने शेवटच्या ओव्हरमध्ये 6 धावा देखील ठेवल्या गेल्यात 6 बॉल 6 धावसंख्येची गरज आहे एका बाजूने जर पाहिलं गेलं तर एका षटकाराची गरज आहे मॅच जिंकण्याचे समीकरण सोपं जरूर आहे टीम श्रीमलंगड भावांच्या संघासाठी परंतु क्रिकेट आहे आता गोंधळाचा कस या ठिकाणी लागणार आहे बॉलिंग ट्रॅक वरती आला गोलंदाज कुणाल भोईर आला 6 बॉल 6 धावसंख्येची गरज आहे मॅच कोण जिंकणार मॅच संपली नाहीये फटका तर चांगला आहे प्रॉपर टायमिंग की मिस टायमिंग क्षेत्ररक्षक तैनात आहे वॉट अ जेल काय जेल टिपलाय सुंदर जेल असं वाटत तुम्ही सीमा पार क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होत्या विनोद एकदा जोरदार झाला विनोद साठी होत्या
असं वाटलं की सामना संपतोय, परंतु अगदी चेंडूवरती नजर शेवटपर्यंत होती. काय म्हटलं तर क्षेत्ररक्षक महत्वाचा मुद्दा असतो. जेव्हा एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय तेव्हा क्षेत्ररक्षण तुमचं इम्पॉर्टंट असणं गरजेचं असतं. असं वाटतं की चेंडू सीमापार जातो. विनोदनं शेवटपर्यंत जजमेंट या ठिकाणी ठेवलं आणि काय झेल टिपलाय, काय झेल, कौतुकास्पद. कॅच ऑफ द टुर्नामेंट आणि अगदी कॅच ऑफ द डे असं म्हटलं जाईल. या अगोदर प्रवीण देखील या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर याच्या अगोदर ज्या प्रकारे सामना ठरला होता टेंबोडे टीमच्या एका क्षेत्ररक्षण खूप चांगला झेल टिपला एका हातामध्ये आणि उभय संघाविरोधात चांगली त्यांनी फिल्डिंग देखील दाखवली होती. त्याच प्रकारचा त्याहून चांगला झेल म्हणावा लागेल. या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल विनोदचं. मॅच मध्ये जिवंतपणा कायम ठेवला विनोदनं. विनोदच्या कौतुक करावं लागेल. चेंडू पॅडवर त्याचा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. इथे काय करेल रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. सांगी गॅश मॅच मध्ये टीव्हीस निर्माण झालाय. आज पहिले 2 चेंडू डॉट जात आहे. 6 बॉल 7 समीकरण होतं परंतु पहिले 2 बॉल डॉट. काय मॅच रंगली आहे. जबरदस्त क्रिकेट. क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळतो. एकावर श्रीमलंगण बावनजे त्यांच्या आगे तुम्ही पाहताय आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीम. कोणती टीम हार मारण्यास तयार नाही आहे. 6 बॉल 6ची गरज होती. पहिले 2 बॉल डॉट आले. समीकरण उडला गेलाय. येणाऱ्या चेंडू शिल्लक 4 आणि 4 मध्ये बनवायचे आहेत 6 धावा. मॅच संपली नाही. कुणाल भोईर मॅच जिंकली. इथून आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीमनं ते विजेते शिल्पकार खरं तर विनोदला द्यावं लागेल. कारण की काय तो झेल टिपलाय. तेजस मुखाचा जो स्ट्रोक होता असं वाटलं की सीमापार जातोय. असं वाटलं श्रीमलंगण बावनचे संघ जिंकतोय. उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु विनोदचा तो झेल काय झेल टिपला. 4 बॉल 7 समीकरण आहे. चांगला चेंडू चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. आणखी एक डॉट चेंडू. कारण की मिडल ऑर्डरचे फलंदाज आता मात्र मैदानावरती उतरलेत. प्रेशर दबाव आहे त्यांच्यावरती. एका बाजूने कुणाल भोईरनं मॅचला जिवंतपणा ठेवलाय. जबरदस्त क्रिकेट. मेगा फायनल कसा असावी याचं जिद्द जागतं उदाहरण हे 2 टीम देत असताना मैदानावरती पाहताय. एका बाजूला आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे फुलटोस नो बॉलचा इशारा. या ठिकाणी कुणाल भोईरने चुकी केली आणि चेंडू मात्र पाहता तुम्ही अडवला जातो. 2 धावा तर कंप्लीट. तिसरी धाव घेतली जाईल का. तिसरी धाव धोक्याची परंतु कलेक्टिंग खराब. लक फॅक्टर नो बॉल. 1+3 असे एकूण 4 धावा. या बॉलवरती कुणाल भोईरनं खूप काही कमावलं होतं परंतु ह्या बॉलनं गमावलाय. अतिरिक्त गती प्राप्त करायची होती. ओव्हर कॉन्फिडन्स कुणाल भोईरकडे आला आणि पाहिले गेलं तर येथे चुकीचा निर्णय. आता फ्री देखील असेल. 4 धावा बनल्या गेल्यात. 3 बॉल 2 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग. 3 बॉल 2. आता काय घडेल. कुणाल भोईरनं काय कमबॅक दाखवला होता. विनोदचा घेतलेला झेल त्याच्यात पाणी फिरलंय की काय. 3 बॉल 2. अजून हे मॅच संपली नाही आहे. कुणाल भोईरला हार म्हणून चालणार नाही आहे. दोन्ही टीम संघर्ष करतायत. 3 बॉल 2 धावसंख्येचं समीकरण. हलक्या त्यानं कट केलं. 1 धाव तर दुसरी धाव घेतली जाईल का नाही आहे. 2 बॉल 1. जर पाहिलं गेलं तर नो चून नसता तर मॅच मध्ये थोडासा टीव्ही अजून पाहायला मिळाला असता. नो बॉल. क्रिकेटमध्ये एखादा बिमर चेंडू काय घडून जातोय. आता मध्ये टीम आराध्या स्पोर्ट टेंबोडे संघाला कळून चुकला असेल. कुणाल भोईर मैदानावरती काय थोडासा पश्चाताप त्याला देखील होतोय की मी काय केलं मैदानावरती. एक चेंडू आपण काय करून बसलो. एखाद्या चेंडून सामना कदाचित चॅम्पियनशिप आपल्या हातून जाते की काय. 2 बॉल 1 धावसंख्ये समीकरण आहे. 2 बॉल 1. 2 चेंडू एका धावसंख्येची गरज आहे. 1 धाव 2 चेंडू 2 बॉल 1 धाव. मॅच आजची ते चांगली रंगली आहे. डॉट चेंडू आलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा परतून आलाय. आराध्या स्पोर्ट टेंबोडे संघ विसरून चालणार नाही. सुरुवात अशीच झाली होती. टीम भरोडी विरुद्ध आराध्या स्पोर्ट टेंबोडे. पहिली मॅच 1 बॉल 1 डिफेन्स करायची होती. ती धावसंख्या डिफेंड केली होती. ती म्हणजेच आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीमच्या गोलंदाजांना पुन्हा एकदा तोच समीकरण. 1 बॉल 1 समीकरण तुम्ही पाहताय. फटका तर बसला. उंच उडालाय. जेल होईल का. 2 क्षेत्ररक्षक चॅम्पियन ठरलाय. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन टीम आराध्या स्पोर्ट टेंबोडे. डीजे गाणी होऊ द्या.